एका देशात जर एका मुलीच्या आक्रोशापेक्षा एखाद्या नेत्याचा ताफा अधिक महत्त्वाचा ठरत असेल तर तिथे तुमची आमची सामान्य नागरिकांची किंमत तरी काय असणार? हा प्रश्न पडतो आणि उत्तर शोधायचं असेल तर राजस्थानातील ही घटना पाहावी लागेल. हे दृश्य पहा. उकळतं पाणी एका तरुणीच्या छातीवर, पोटावर आणि मांड्यांवर सांडतं. क्षणभरात तिची त्वचा भाजून निघते, आकसते, फाटते. वेदना इतक्या असह्य होत्या की तिच्या तोंडातून किंकाळी सुद्धा बाहेर पडू शकली नाही. तिचा आवाज जणू घशातच जळून गेला होता. ही आहे रेशूची कहाणी. 19 जून, जयपूर. वय अवघं 27 वर्ष. कोविडमध्ये आई वडिलांना गमावल्यानंतर रेशू आपल्या बहिणीसोबत रस्त्याच्या कडेला मोमोजचा छोटासा स्टॉल लावून उदरनिर्वाह करत होती. त्या दिवशी तिच्या स्टॉलवरील स्टीमरमध्ये पाणी उकळत होतं आणि त्याचबरोबर तिची स्वप्न सुद्धा. मात्र त्याच वेळी एका VIP ताफ्याचा मार्ग मोकळा करण्याची घाई सुरू होती. रेशू विनंती करत होती, भाऊ थोडं थांबा, पाणी खूप गरम आहे. पण सत्तेच्या ताकदीसमोर एका गरीब मुलीची विनंती कोण ऐकणार? आरोप आहे की पोलिसांनी स्टीमरला धक्का दिला आणि त्यातील उकळतं पाणी थेट रेशूच्या अंगावर सांडलं. ती वेदनेने रस्त्यावर तडफडत राहिली. तिचं संपूर्ण शरीर भाजत होतं आणि दुसरीकडे VIP ताफा मात्र एकामागून एक गाड्या घेऊन पुढे निघून गेला. मदतीसाठी एकही हात पुढे आला नाही. आज रेशू रुग्णालयात गंभीर भाजलेल्या अवस्थेत उपचार घेत आहे आणि या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईल की हे प्रकरण एखाद्या फाईलमध्ये दडपलं जाईल, हा प्रश्नही आज कायम आहे. ही केवळ एका मुलीची वेदना नाही तर सत्ता आणि सामान्य माणूस यांच्यातील वाढत चाललेल्या दरीचं जिवंत उदाहरण आहे. जर तुमच्यात अजूनही संवेदनशीलता जिवंत असेल तर हा आवाज दबू देऊ नका. ही घटना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. संबंधित प्रशासनापर्यंत हा प्रश्न पोहोचवा आणि एवढंच विचारा, साहेब, एका जळणाऱ्या मुलीच्या किंकाळ्यापेक्षा सत्तेचा ताफा खरोखरच अधिक महत्वाचा आहे का? कारण न्यायाची लढाई तेव्हा जिंकली जाते जेव्हा समाज अन्यायाविरुद्ध एकत्र उभा राहतो. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.